राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या 17 तारखेला गुरुवारी सोलापूरला येणार आहेत। सोलापुरामधील शासकीय विश्रामगृहामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ एक बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी या बैठकीमध्ये अनेक राजकीय पदाधिकारी देखील उपस्थित होते, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काही प्रमुख व्यक्तींची भाषणे देखील झाली। यामध्ये महेश पवार या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चॅलेंज देऊन मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिलाय। पाहुयात काय आहे तो इशारा। माझं ओपन चॅलेंज आहे की इथे अधिकारी असतील किंवा सिव्हिल ड्रेस मधील काही पोलीस असतील, अरे तुम्ही प्रवीण दादावर शाई फेकली आहे। उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवत हे सोलापूरला येणार आहेत, त्यांच्यावरती सुद्धा चपला फेकणार आणि आमच्यासारखा हा कार्यकर्ता। तुम्हाला जर बहुजनांची दखल घ्यायची नसेल तर आम्हाला पण रस्त्यावर उतरून काहीतरी करावं लागेल। समाज आहे, इथं मुस्लिम समाज आहे, इथं मराठा समाज आहे। 18 पगड जातीचं नेतृत्व घेऊन ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घरामध्ये नाताळ ज्यांनी स्वराज्यासाठी अहोरात्र काम केलं, त्या प्रवीण गायकवाडांवरून जे हल्ला झालाय ही माझ्यासारख्या सामान्य मराठाला फार मोठी खंत आहे। अरे माझं चॅलेंज आहे तुम्हाला, इथं प्रशासनामध्ये अधिकारी असतील, सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस, अरे तुम्ही प्रवीण दादावर शाई फेकली आहे। उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवतवर सुद्धा चपला फेकणार आमच्या सरकार कार्यकर्ता। तुम्हाला जर बहुजनाची दखल घ्यायची नसले तर आम्हाला ही रस्त्यावर उतरून करावं लागेल, कारण प्रवीण दादा ही बहुजनाचा विचाराचा वारसा आणि श्वास आहे। मित्रांनो, ही राजकीय बैठक ना, ही 18 पगड जातींचा समाजात प्रबोधन करणारे शाहू फुले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणारा ही नेतृत्व आहे आणि ती संत स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीमध्ये घडलं। मला अक्कलकोटच्या मराठा समाजावर मी परिपूर्ण नाराज आहे, तुम्ही म्हणला तरी अरे